एप्रिल महिन्यामध्ये 36 दिवस होते असं तुम्हाला म्हटलं तर आश्चर्य वाटेल आणि फेब्रुवारी महिना हा 30 दिवसांचा होता, पण त्यातले 2 दिवस रोमन सम्राट जुलियस सीझर आणि ऑगस्टस या 2 सम्राटांनी आपापल्या नावाच्या महिन्यांमध्ये ॲड केले हे 2 दिवस। त्यामुळं फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा येतो, पण काही वेळेस 29 दिवसांचा येतो। तर ते का? कारण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात, पण एक्झॅक्टली 365 दिवस लागतात का? तर नाही, 365 दिवस 5 तास 49 मिनिटे 12 सेकंद एवढा वेळ लागतो। मग या वरच्या वेळेचं करायचं काय? तर ही वेळ जी आहे तर त्याचं सगळ्याचं बेरीज करून एक दिवस वाढतो आणि तो आहे 29 फेब्रुवारी। एवढी रंजक माहिती या पुस्तकामध्ये आहे। आत्ता जे आपण कॅलेंडर वापरतो आहे तर हे ग्रेगरियन कॅलेंडर आहे। तर याच्या आधी जगामध्ये खूप कॅलेंडर होते, म्हणजे आपापल्या देशानुसार, आपापल्या प्रांतानुसार, आपापल्या धर्मानुसार कॅलेंडर होते किंवा आजही आहेत, पण आपण जे वापरतो तो ग्रेगरियन कॅलेंडर आहे। एवढी इंटरेस्टिंग माहिती या पुस्तकामध्ये आहे। पुस्तकाचं नाव आहे सणांची सत्यकथा। याचे लेखक आहेत डॉक्टर अशोक राणा आणि हे विश्वकर्मा पब्लिकेशन्सचं पुस्तक आहे। किंमत आहे 380 रुपये। यामध्ये आणखीन महत्त्वाची माहिती म्हणजे आपले सण जे आहेत, गुढीपाडवा, हनुमान जयंती किंवा रामनवमी, बुद्ध पौर्णिमा, नागपंचमी, दसरा, रावण दहन, गणेशोत्सव, ह्या सगळ्यांची उत्पत्ती कशी झाली असावी याचा चिकित्सक अभ्यास लेखकांनी केलेला आहे। खूपच रंजक पद्धतीने मांडलेला आहे। तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की हे पुस्तक वाचा। थँक्यू।